ब्रॉट टू यू बाय विगार्ड। काँग्रेसचे वरिष्ठ नेते हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। बऱ्याचशा चर्चांना उधाण आलेलं आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते नेते प्रवीण दरेकर आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, ज्या पद्धतीनं काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिल्लीत दाखल झालेत, कसं पाहताय या सगळ्यांकडे? नाही, मला वाटतं काँग्रेस थोडंफार यश मिळाल्यानंतर सुद्धा संभ्रमावस्थेत आहे, विचलित आहे आणि त्यांच्यामुळे अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर आहे। जसं की मुंबईमध्ये वर्षा गायकवाड खासदार झाल्यानंतरही त्यांच्या विरोधात प्रचंड मोठी लॉबी कार्यरत आहे त्यांना बदलण्यासंदर्भात। तसंच महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष बदलणं असेल, इतर खांदेपालट करणं असेल, अंतर्गत प्रचंड गटबाजीनं काँग्रेस या ठिकाणी पोखरलेलं आहे आणि येणाऱ्या काळात विधानसभेमध्ये याचा आपल्याला मूर्तिमंत रूप बघायला मिळेल। नक्कीच, पण विधान परिषदेमध्ये पण आता काँग्रेस शड्डू ठोकताना आपल्याला पाहायला मिळते। 11 पैकी 3 जागा विधान परिषदेच्या लढवणार, त्यामुळे चुरशीचा सामना होईल असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं अशा प्रकारचा ते चुरशीचा सामना दाखवण्याचा प्रयत्न करतील। तथापि भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। त्या ठिकाणी ते आपल्या असणाऱ्या संख्येप्रमाणे त्या ठिकाणी लढतील असं वाटत नाही। आता त्यांनी चुरशीचा सामना केला तर सामन्याला प्रतिसामना करायला महायुती त्या ठिकाणी तयार आहे। कंगना रनौत यांच्यावरती आज टीका केलेली आहे संजय राऊत यांनी। कंगना रनौत यांनी महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्र्यांचा जो सूट आहे त्याची मागणी केली होती। यावर संजय राऊत म्हणतात की त्यांना राष्ट्रपती भवनामध्ये एक सूट द्यायला हवा। नाही, संजय राऊतांचं प्रत्येक बोलणं हे द्वेषाचं, तिरस्काराचं आणि त्या ठिकाणी आक्रस्ताळीपणाचं असतं। आता राष्ट्रपती सूटचा काय संबंध? एखाद्या खासदाराला निवासस्थान मिळालं नाही तर त्यांची अशा प्रकारची व्यवस्था करत असतात। आता ठीक आहे, मुख्यमंत्री कक्ष देणं योग्य ठरणार नाही, परंतु महाराष्ट्र सदनमध्ये त्यांना अशा प्रकारची जागा देणं काय चुकीचं आहे? त्याच्यामुळे मला वाटतं द्वेषानं पछाडलेले संजय राऊत आहेत ते असंच संदर्भहीन रोज बोलत असतात, त्यातलाच हा प्रकार आहे। नक्कीच, पण त्यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर पण टीका केली। ते म्हणतात की आता उज्ज्वल निकम यांनी हे कबूल केलं पाहिजे की भाजपने त्यांना फासावर लटकवण्याचं काम केलं। त्यांनी जरी कसबला फासावर लटकवलं असेल, उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। तरी देखील या लोकसभेमध्ये त्यांना उमेदवारी देऊन भाजपने त्यांना हरवलं आणि त्यांना फासावर लटकवण्याचं काम केलं। त्यांनी लोकांची माफी मागितली पाहिजे। मला पण वाटतं संजय राऊत आरोपी म्हणून बाहेर आल्यामुळे त्यांना त्या प्रकारच्या जेल, फास या गोष्टी जास्त अभ्यासाच्या दिसत आहेत। मला वाटतं अशा प्रकारे या देशामध्ये अनेक लोकांनी त्या ठिकाणी निवडणुका लढवल्या आहेत, नंतर आपल्या कामावर त्या ठिकाणी ते रुजू झालेले आहेत आणि त्याच्यामुळं मला वाटतं आता काँग्रेस त्या ठिकाणी जिंकल्याने एवढा उन्माद किंवा अशा प्रकारचा उत्साह दाखवायची संजय राऊतांना काय गरज नाही आहे। आणि उज्ज्वल निकम हे देशभक्तीनं प्रेरित झालेले सरकारी वकील आहेत, त्यांच्याविषयी जरी पराभूत झाला असेल तरी जनतेच्या मनामध्ये सहानुभूती नक्कीच आहे। नक्कीच, आपण पाहतोय की पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं ड्रग्सचा विळखा बसला होता, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, बिहारप्रमाणेच बुलडोजर पॅटर्न आता महाराष्ट्रामध्ये राबवायला सुरुवात केली आणि मुख्यमंत्री म्हणाले होते की जिथे जिथे गैरप्रकार दिसेल त्या ठिकाणी तोडक कारवाईला सुरुवात करा। त्यानुसार आता पबवरती कारवाई करायला सुरुवात झालेली आहे। याकडे कसं मत? महाराष्ट्र सरकार ॲक्शन मोडमध्ये नाही, चांगलं आहे। अशा प्रकारे पुण्यासारखं सुसंस्कृत शहर किंवा महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात जर काही प्रवृत्ती डोकं वर काढत असतील तर त्यांना ठेचून काढलं पाहिजे। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जर अशा प्रकारची कठोर भूमिका घेतली असेल तर ती योग्य आहे, त्याचं स्वागत हवं आणि त्याची अंमलबजावणी व्हायला हवी। सरकारवरती बरेचशी प्रश्नचिन्ह विरोधक पण उपस्थित करतायत की त्या ठिकाणी हप्ता जातो सरकारला, सरकार या ड्रग्सच्या पैशातून चालत आहे, अशा पद्धतीचे बरेच आरोप जे आहेत ते आता सुरू झाले। नाही, मला वाटतं आता एक कलमी कार्यक्रम सत्ताधारी पक्षावर
विरोध करण्याचा त्या ठिकाणी आहे, आरोप करण्याचा आहे. सरकार प्रामाणिकपणे प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी सामोरं जातं आहे, निपटारा करतं आहे आणि हे राज्य त्या ठिकाणी गुन्हेगारी मुक्त आणि अशा प्रकारच्या गोष्टींपासून मुक्त राहावं याची काळजी घेते आणि कठोर कारवाई करत तशा प्रकारची कायदा सुव्यवस्था आणि सर्व गोष्टी राखण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाकडे नेमकं कसं पाहता? कारण आरक्षणाबद्दल ते म्हणतायत की शरद पवार यांनी आपली भूमिका आधी स्पष्ट करावी की ते नेमके मराठ्यांच्या बाजूने आहेत की ओबीसी जे म्हणतात, ज्या मागण्या करतायत त्यांना त्यांचं समर्थन आहे. मीही परवा त्या ठिकाणी म्हणालो आहे की शरद पवार साहेबांनी आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करावी. कारण मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांचं वक्तव्य मराठा आरक्षण देता येणार नाही असं आहे. ओबीसींच्या संदर्भात आपली काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी. दुसऱ्यांच्या त्या ठिकाणी वादामध्ये आपली पोळी भाजत असताना आपल्या भूमिकेची स्पष्टता महाराष्ट्रातील जनतेला यावी. त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्या ठिकाणी दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ असा फायदा न घेता तुमची स्पष्ट या दोन विषयातली भूमिका सांगावी. म्हणजे आपलं असली रूप आणि स्वरूप राज्यातील सर्व समाजांसमोर जनतेसमोर येईल. नक्कीच. पुण्याबद्दलचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पुण्याचं जे पालकमंत्रीपद आहे त्याच्यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गट याच्यामध्ये धुमसतं असं म्हणावं का? कारण चंद्रकांतदादा पाटील हे ज्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत ते म्हणतात की ज्यावेळी मी पालकमंत्री होतो त्यावेळी ड्रग्स संदर्भातल्या अशा कुठल्याही घटना घडल्या नाहीत. जोपर्यंत महायुती म्हणून आपण एकत्रित लढण्याचं म्हणतोय त्यावेळेला असं धुमसण्याचं वातावरण दोन्ही पक्षाच्या हिताचं नाही आहे. कुठल्याही नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये वितुष्ट येईल अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत. ज्या काही गोष्टी किंवा विसंवाद मतभेद असतील ती पक्षाच्या चौकटीत चार भिंतीत बसून त्याचा निपटारा करावा. महायुतीमध्ये जाहीरपणे वक्तव्य करून कटुता निर्माण होता कामा नये याची सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता. शरद पवार गट वारंवार म्हणतोय की अजितदादा पवार गटाचे काही आमदार आहेत जे आमच्या संपर्कात आहेत, पण अजितदादा यांच्याकडून निधी मिळत नाही तोपर्यंत आम्ही येत नाही असं सुद्धा बोललं जात आहे. पण याच्या उलट काही चित्र तुम्हाला सुद्धा दिसतंय का? कारण बरेचसे नेते एकमेकांच्या संपर्कात आहे असं बोललं जात आहे. जयंत पाटील यांना देखील आतल्या आतच विरोध होतोय असं सुद्धा बोललं जात आहे. काय म्हणाल? मला वाटतं जर तरला काय राजकारणात अर्थ नसतो. जेव्हा होईल त्यावेळेला आपण बोलू. जयंत पाटलांच्याच खुर्चीवर रोहित पवारचा त्या ठिकाणी डोळा आहे. जयंत पाटील त्या ठिकाणी आज प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांच्याकडं नेतृत्व आहे. रोहित पवारला नेतृत्वाची घाई झाली. त्याच्यामुळं जयंत पाटलांवर टीका करण्यापर्यंत या नवख्या अशा तरुण नेत्याकडून मजल गेलेली आहे आणि त्याची किंमत पक्षाला आणि त्यांनाही मोजावी लागणार आहे. पण जयंत पाटील यांच्या देखील नावाची चर्चा आहे, ते भाजपमध्ये जातील असं सुद्धा बोललं जात आहे. ते याचमुळेच का? नाही, म्हणून मी आपल्याला बोललो जर तरला अर्थ नाही. बऱ्याचशा गोष्टी अंतिम टप्प्यावर आहेत. येणाऱ्या काही दिवसात आपल्याला त्याचं प्रत्यंतर येईल. नक्कीच. मुख्यमंत्री दिल्लीमध्ये जाऊन आले त्यामुळे त्यांचा से वाढला आहे का? लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा त्यांचा स्ट्राईक रेट राहिला आहे आणि विधान सभेच्या ज्या जागा आहेत त्यांच्याबद्दल त्यांची चर्चा झाल्याचं बोललं जातं. सूत्रांकडून माहिती मिळते की मंत्रिमंडळात सुद्धा त्यांनी जास्त जागा वाढून मागितल्यात. कसं पाहता याकडे? नाही, ते गेलेत का याची मला कल्पना नाही. त्यांनी काय वाढवून मागितलं याची मला कल्पना नाही. कारण मी ते पाहिलं नाही, बघितलं नाही, ऐकलं नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळं त्यांना महत्त्व निश्चितपणे राज्याच्या राजकारणात प्रमुख म्हणून आहे. तथापि या चर्चेचा किंवा प्रसारमाध्यमांचा विषय नाही. तिन्ही पक्षाचे 3 नेते आणि आमचे पक्षश्रेष्ठी एकत्रित बसून या संदर्भामध्ये भूमिका घेतील आणि घेत असतात. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी प्रवीण दरेकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. जयंत पाटील यांच्या जागेवर रोहित पवार यांचा डोळा असं ते म्हणतात. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.